नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आंब्याचा सीझन चालू झाला आणि मँगो आईस्क्रीम झालं नाही असं होतच नाही. तर आज आपण इथे वेगळ्या पद्धतीने मँगो कुल्फी बनवणार आहोत, जी की दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही. याआधीही आपण आंब्यापासून वेगवेगळ्या रेसिपी बनवलेल्या आहेत. त्या जर तुम्ही बघितल्या नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की जाऊन बघा. काय मस्त कुल्फी दिसत आहे, तुम्ही बघू शकताय. अगदी सॉफ्ट आणि दाणेदार अशी ही कुल्फी तयार होते. बनवायला अगदी सोपी आहे. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला इथे आपल्याला काही ड्रायफ्रूट्स हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे मी गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. आता यामध्ये साधारण 10-12 काजू, 10-12 बदाम आणि 10-12 पिस्ते आपल्याला घालायचे आहेत आणि हे ड्रायफ्रूट्स आपल्याला मंद आचेवरती हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स भाजत असताना गॅस कुठेही मोठा करायचा नाही. अगदी मंद आचेवरती हे ड्रायफ्रूट्स आपल्याला हलके डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. जर ड्रायफ्रूट्स खूप भाजले गेले तर त्याची चव बिघडू शकते. तर बघा इथे मी हलकेसे डाग येईपर्यंत हे ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले आहेत. आता हे ड्रायफ्रूट्स आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि त्याला पूर्णपणे थंड करून घेऊ. ड्रायफ्रूट्स पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता हे ड्रायफ्रूट्स आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू आणि याला भरडसर दळून घेऊ. तर मिक्सर एकसारखं न फिरवता पल्स मोडवरती किंवा मिक्सर चालूबंद करत याला बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सर जर एकसारखं फिरवला तर ड्रायफ्रूट्समधील तेल रिलीज होईल आणि त्यामुळे कुल्फी चवीला चांगली लागणार नाही. तर बघा इथे मी याला बारीक करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून मिल्क पावडर घालायची आहे आणि याला परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे हे चांगलं मिक्स होईल. दूध पावडर घातल्यामुळे दूध आपल्याला जास्त आटवावं लागणार नाही आणि कुल्फीही चवीला छान लागेल. दूध पावडर घातल्यानंतर याला मी परत एकदा मिक्सरला फिरवून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे ड्रायफ्रूट्सचं सगळं मिश्रण एका वाटीमध्ये काढून घेऊ आणि यामध्ये साधारण अर्धी वाटी दूध घालून याला चांगलं मिक्स करून घेऊ. यामध्ये एकही गुठळी राहू द्यायची नाही. हे मिश्रण आपल्याला दूध गरम करायला ठेवण्याआधीच भिजवून ठेवायचं आहे, म्हणजे मिल्क पावडर या दुधामध्ये व्यवस्थित भिजली जाईल आणि यामुळे दुधाला पटकन दाटसरपणा येईल. दुधामध्ये हे मिश्रण छान मिक्स करून घेतलं. आता हे मिश्रण थोड्या वेळाकरता भिजण्यासाठी बाजूला ठेवूयात. आता इथे मी एक जाड तळाची कढई घेतलेली आहे. आता यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे पाणी घालून हे पाणी कढईमध्ये सगळीकडं असं पसरून घ्यायचं आहे. दूध तापायला ठेवण्याआधी असं थोडं तळाला पाणी घातलं की दूध तळाला करपत नाही. आता यामध्ये 1 लिटर दूध घालू. इथे मी फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे. तसंच हे दूध मी आधी तापवलेलं नाही, म्हणजे कच्चंच दूध इथे मी घेतलेलं आहे. आता गॅस सुरू करून मोठ्या आचेवरती या दुधाला उकळी काढून घेऊयात. दूध गरम करत असताना म्हणजे उकळत असताना याला अधेमध्ये असं हलवत राहायचं आहे, म्हणजे यावरती साय जमा होऊ द्यायची नाही आणि जर साय आली असेल तर ती साय मोडून या दुधामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आता अधेमध्ये हलवत या दुधाला आपण मोठ्या आचेवरती एक उकळी काढून घेऊयात. तर काही वेळातच इथे दुधाला उकळी आलेली आहे. आता गॅस मध्यम करायचा आहे आणि हे दूध आपल्याला अजून एक 5 ते 6 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. हे दूध शिजवत असताना फक्त यावरती जी साय जमा होते किंवा असं बाजूला जे कढईला दूध चिकटलेलं असतं ते यामध्ये खरवडून घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे कुल्फीला छान दाणेदार टेक्स्चर येईल. दूध अजून एक 4 ते 5 मिनटं उकळून घेतल्यानंतर दूध हलकंसं दाटसर झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 8 चमचे साखर घालून घ्यायची आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. साखर यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे आणि अजून एक 3 ते 4 मिनटं हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे. साखर घातल्यानंतर हे दूध परत हलकंसं पातळ होतं. त्याचबरोबर या दुधाचं तापमानही थोडं कमी होतं. त्यामुळे परत एकदा आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि या दुधाला उकळी काढून घ्यायची आहे. दुधाला उकळी आल्यानंतर परत आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आणि हे दूध आपल्याला 4 ते 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. फक्त हे शिजवत असताना यावरती जी साय जमा होते किंवा कढईच्या बाजूला जे दूध चिकटतं ते खरवडून यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अजून एक 4 ते 5 मिनटं हे दूध उकळून घेतल्यानंतर दूध हलकंसं दाटसर झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आता यामध्ये आपण जे मगाशी कुल्फी प्रीमिक्स दुधामध्ये भिजत ठेवलेलं होतं तेही चांगलं भिजलं गेलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण या दुधामध्ये घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे.
आता मध्यम आचेवरती हे दूध आपल्याला थोड्या वेळाकरता शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे अजून एक 5 ते 6 मिनटं या दुधाला छान दाटसरपणा येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. दुधामध्ये कुल्फी प्रीमिक्स घातल्यानंतर याला सतत हलवत राहायचं आहे, कारण यामध्ये जे दूध पावडर आपण घातलेलं आहे ते तळाला चिटकून बसू शकतं आणि करपू शकतं. तर मध्यम आचेवरती याला सतत हलवत एक 4 ते 5 मिनटं किंवा चांगला दाटसरपणा येईपर्यंत शिजवून घेऊयात. तर अजून एक थोडा वेळ हे मिश्रण शिजवून घेतल्यानंतर याला छान दाटसरपणा आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. याचा रंगही चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण अधेमध्ये हलवत फॅनखाली ठेवून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. हे मिश्रण आत्ता जरी पातळ वाटत असलं तरी थंड झाल्यानंतर हे अजून थोडं घट्ट म्हणजे दाटसर होतं. तर इथे आपलं कुल्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे. कुल्फीचं मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात. तर आज आपण इथे मँगो कुल्फी बनवतोय, तर त्याकरता इथे मी छान पिकलेले आंबे घेतलेले आहेत. हे आंबे आपल्याला स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहेत. आता या आंब्याचा देठाकडील भाग असा सुरीने थोडा कापून घ्यायचा आहे आणि नंतर सुरीनेच आत जी कोय असते त्याभोवती ही सुरी अशी आतपर्यंत म्हणजे जिथपर्यंत कोय आहे तिथपर्यंत फिरवून घ्यायची आहे. म्हणजे आंबा न कापता यातील कोय आपल्याला बाहेर काढता येईल. कोयभोवती सुरी फिरवून घेतली. आता बोटाने ही कोय आपल्याला आतून बाहेर काढायची आहे. सुरी जर कोयभोवती व्यवस्थित आतपर्यंत फिरवली असेल तर कोय अगदी सहज बाहेर निघते, तुम्ही बघू शकताय. आता याच पद्धतीने सगळ्या आंब्याची कोय मी काढून घेते. तर इथे मी सगळ्या आंब्याची कोय काढून घेतलेली आहे. तोपर्यंत इकडे आपलं कुल्फीचं मिश्रण हे थंड झालेलं आहे. आता कोय काढलेल्या या आंब्यामध्ये आपल्याला हे कुल्फीचं मिश्रण भरून घ्यायचं आहे. अगदी काठोकाठ आपल्याला हे कुल्फीचं मिश्रण यामध्ये भरायचं आहे. आता याच पद्धतीने सगळ्या आंब्यामध्ये मी हे कुल्फीचं मिश्रण भरून घेते. कुल्फीचं मिश्रण आंब्यामध्ये भरत असताना अशी खोलगट कढई किंवा खोलगट पातेलं घ्या आणि त्यामध्ये आंबे ठेवा, म्हणजे आंबे हलणार नाहीत किंवा पडणार नाहीत. तर इथे मी सगळ्या आंब्यांमध्ये कुल्फीचं मिश्रण भरून घेतलेलं आहे. आता यावरती जे आपण मगाशी देठ कापून ठेवलेलं आहे ते देठ यावरती लावायचं आहे आणि सिल्वर फॉईल पेपरने याला कवर करून घ्यायचं आहे. तर सगळ्या आंब्यांवरती मी कापलेली देठ लावून घेते. आता हा आंबा आपल्याला सिल्वर फॉईल पेपरने कवर करून घ्यायचा आहे. तर हे सिल्वर फॉईल पेपर तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात किंवा स्टेशनरी दुकानात अगदी आरामात मिळेल. आता हा सिल्वर फॉईल पेपर आपण कट करून घेऊयात आणि प्रत्येक आंब्याला आपण कवर करून घेऊयात. आंबा कवर करण्यासाठी जेवढा सिल्वर फॉईल पेपर लागेल तेवढा सिल्वर फॉईल पेपर आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि हा आंबा आपल्याला अलगद उचलून सिल्वर फॉईल पेपरने कवर करून घ्यायचा आहे. असं सिल्वर फॉईल पेपरने हा आंबा कवर करून घेतला की यामध्ये जे आपण कुल्फीचं मिश्रण भरलेलं आहे त्यामध्ये आईस क्रिस्टल्स अजिबात जमा होणार नाहीत. आता याच पद्धतीने मी सगळ्या आंब्यांना सिल्वर फॉईल पेपरने कवर करून घेते. इथे मी सगळ्या आंब्यांना सिल्वर फॉईल पेपरने कवर करून घेतलेलं आहे. आता त्याच कढईत इथे मी तळाशी थोडे बर्फाचे खडे घातलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला सिल्वर फॉईल पेपरने कवर केलेले सगळे आंबे ठेवून घ्यायचे आहेत. असं तळाला बाजूने थोडं थोडं बर्फ घालायचं आहे, म्हणजे हे आंबे अजिबात हलत नाहीत, पडत नाहीत आणि त्यामुळे यातील मिश्रण आपलं सांडलं जाणार नाही. सगळे आंबे कढईत ठेवून घेतले. आता बाजूनेही आपल्याला थोडे बर्फाचे खडे घालायचे आहेत. असतील तर घाला, नाही घातला तरीही चालेल, पण आंबे हलू नयेत, पडू नयेत म्हणून असे थोडे बर्फाचे खडे घालायचे. त्याचबरोबर असे बर्फाचे खडे घातले की हे आईस्क्रीम पटकन जमा होतं, म्हणजे कुल्फी सेट होण्याकरता जास्त वेळ लागत नाही. आता ही कढई आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवून 10 ते 12 तास किंवा रात्रभर ठेवून ही कुल्फी सेट करून घ्यायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाची टीप, आईस्क्रीम किंवा कुल्फी फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवत असताना फ्रीजरचं टेम्परेचर हाय असावं. आता हे आपण रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवून सेट करून घेऊया. तर बघा इथे मी याला रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवून सेट करून घेतलेलं आहे. आता या आंब्यावरील सिल्वर फॉईल पेपर आणि याच्यावरती जे आपण डेट घातलेलं आहे ते डेट काढून घेऊयात. तर बघा इथे आपली कुल्फी छान अशी सेट झालेली आहे, अगदी मस्त दिसत आहे, तुम्ही बघू शकताय. आता पिलरच्या साहाय्याने या आंब्याची आपण साल काढून घेऊया. आता हा आंबा मी थोडा वेळ बाहेर काढून ठेवलेला होता, त्यामुळे पिलर न वापरताच हातानेच ही साल अगदी सहज निघत आहे, तुम्ही बघू शकताय. जर हाताने ही साल नाही निघली तर पिलरच्या साहाय्याने
ही साल तुम्ही काढून घेऊ शकता. हातानेच अगदी सहज ही साल निघली जात आहे, कारण हा आंबा मी थोड्या वेळापूर्वी फ्रीजरमधून बाहेर काढून ठेवलेला होता. आता याच पद्धतीने आपण दुसऱ्या आंब्याचीही साल काढून घेऊयात. साल काढून झाली. आता ही कुल्फी आपण कट करून घेऊयात. यामध्ये जे आपण कुल्फीचं मिश्रण भरलेलं आहे ते छान सेट झालेलं आहे. अगदी सहज कट होत आहे, तुम्ही बघू शकताय. यामध्ये अजिबात आईस क्रिस्टल्स जमा झालेले नाहीत. इथे आपली मस्त अशी मँगो कुल्फी तयार झालेली आहे. भारी दिसत आहे ना? चवीलाही ती तितकीच छान झालेली आहे. यामध्ये जे आपण कुल्फीचं मिश्रण भरलेलं आहे त्याला छान दाणेदार टेक्स्चर आलेलं आहे. अजिबात आईस क्रिस्टल्स जमा झालेले नाहीत, तुम्ही बघू शकताय. तर इथे आपली एकदम भारी अशी थोड्या वेगळ्या पद्धतीची मँगो कुल्फी बनून तयार झालेली आहे. तर अशी ही मँगो कुल्फी या आंब्याच्या सीझनमध्ये तुम्हीही बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तर आजची ही रेसिपी कशी वाटली हेही मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. तसंच चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज टेस्टी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.